कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार सुरू असलेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे। सध्या जर बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यमार्ग असतील किंवा इतर मार्ग जे आहेत ग्रामीण भागातील ते बहुतांश मार्ग बंद झालेले आहेत। मात्र पर्यायी मार्ग सध्या सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून जर बघितलं तर पावसाची संततधार जी आहे ती सुरूच आहे, त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असताना दिसत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्र असतील किंवा पाणलोट क्षेत्रामध्ये या पावसामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता जर बघायला गेलं तर कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली इथं रस्त्यावर पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मात्र दुर्ग मानवाड मार्गे ही वाहतूक सुरू आहे। त्याचबरोबर करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्यानं या बंधाऱ्यावरील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव ते पोहाळे दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोहाळे, पोहाळवाडी आणि बाजार भोगाव मार्गे ही वाहतूक व्यवस्था सध्या सुरू आहे। इचलकरंजीतील इचलकरंजी, टाकवडे, शिरढोण, कुर्डुवाडी या मार्गावरील शिरढोण पुलावर पुराचं पाणी आल्यानं हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे। टाकवडे, नांदणी मार्गे कुरुंदवाड असा पर्यायी मार्ग सध्या सुरू आहे। करवीर तालुक्यातील बाचणी बंधाऱ्यावर पाणी आल्यानं इस्पुर्ली, नांदगाव, नागाव, खेबवडे, बाचणी, साके हा पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। कागल तालुक्यातील मुरगुड पासून पुढे सर पिराजीराव तलावाच्या सांडव्याचे पाणी रस्त्यावर जवळपास 1 फूट पाणी आल्यानं हा मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळं निप्पाणी देवगड मार्गावरून तसेच कापशी पांगरे फाट्यावरून या रस्त्यावरून पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे। बुदरगड तालुक्यातील सोनारवाडी गावापासून काही अंतरावर चोपडेवाडी गावाजवळ डोंगरास भेगा पडल्याचं निदर्शनास आले आहे। या ठिकाणी संततधार पावसाची सुरू आहे, त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता गृहीत धरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून एका बाजूने हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। गगनबावडा तालुक्यातील अंदूर, मंदूर, वेतवडे, तांदुळवाडी, गोठे मार्गावरील मोहरीवर पुराचं पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून परखंडे, साळवण, मंदूर मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर गोठे पुलावर पुराचं पाणी आल्याने पोहाळे, पोहाळवाडी, बाजार भोगाव या मार्गाने पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू आहे। शिरोळ तालुक्यातील रस्त्यावर शिरोळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने मिरज, अर्जुनवाड, शिरोळ, कुरुंदवाड मार्गे रस्ता सुरू ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर अनवडी ओढ्याजवळ रस्त्यावर पुराचं पाणी साचल्यानं शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे। गगनबावडा तालुक्यातील जांभळी इथं नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। या मार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे। राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीवर तुरुंबे, मालवे दरम्यानच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला असून तुरुंबे, सरवडे, कपिलेश्वर, मांगोली, नरतवडे फाटा, मांगेवाडी ते राधानगरी असा पर्याय मार्ग प्रशासनाच्या वतीने सुरू ठेवण्यात आला आहे। या संपूर्ण मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील नांदवडे, कोनवडे मार्गावर काही अंशी पाणी आल्यानंतर हेरे, सावर्डे, कोळिंद्रे मार्गे हा मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे। शिरोळ तालुक्यातील कनवाड ते म्हैसाळ धरण रस्ता, शिरढोण तेरवाड धरण रस्ता, दत्तवाड ते मालिकवाड या नदी दरम्यानच्या रस्त्यावर आणि एकसंबा दत्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर पाणी आल्यानंतर हे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। अद्याप या परिसरात कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही। शाहूवाडी तालुक्यातील बरकी गाव ते धबधबापर्यंतचा रस्ता हा पुराच्या पाण्यामुळे पूर्णतः बंद झालेला आहे। कासारी पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। एकूणच या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 4 राज्यमार्ग आणि 12 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 16 मार्ग बंद झालेले आहेत।
काही ठिकाणी पर्यायी मार्गाने सध्या वाहतूक सुरू असली तरी पावसाची सुरू असलेली संततधार पाहता पर्यायी मार्ग देखील बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे घाट माथ्यांबरोबरच पूरबाधित क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे आणि घाट माथ्यांवर किंवा पूरबाधित क्षेत्रामध्ये नागरिकांनी प्रवास टाळावा असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।